श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण क्रमांक 4 ची कर्क राशी पाहणार आहोत. कर्क राशीला 2024 हे वर्ष कसे जाणार आहे ते पाहण्या अगोदर आपण कर्क राशीविषयी थोडी माहिती जाणून घेऊया. ही चंद्राची राशी असून जलतत्वाची राशी आहे. चर स्वभावाची राशी असून ब्राह्मण वर्णाची आहे. कर्क ही स्त्री राशी आहे. कालपुरुषाच्या कुंडलीत मन, माता, घर, सुख, दुःख इत्यादी दर्शवणारी ही रास चतुर्थ स्थानात आहे. तिचे चिन्ह पाण्यातील खेकडा आहे. चर असल्याने तो खेकडा संचार करत आहे, स्थिर नाही. भावना प्रधान, हळवी, मनस्वी, तरल स्वभावाची अशी राशी असून मन फार संवेदनशील आहे. चटकन दुखावली जाते. सौम्य व शीतल वागणूक असते. बुद्धीपेक्षा भावनिकतेने वागते. कर्क राशीच्या व्यक्ती थोडे चंचल स्वभावाचे असतात. ह्यांना ग्रुपमध्ये काम करायला आवडते. एकटे काम करणं यांना पसंत नसते. आता आपण पाहू 2024 हे वर्ष कर्क राशीला कसे राहणार आहे. बिझनेस, करिअर, वैवाहिक सौख्य, जीवन ह्या सर्व वर्षात कसे राहील हे भविष्य आपण चंद्रकुंडलीप्रमाणे पाहणार आहोत. वर्षाच्या सुरुवातीलाच ग्रहमान कसे असतील ते आपण पाहू. मेष राशी म्हणजेच दशमात गुरु असून तृतीय स्थानात केतू, नवम स्थानात राहू, पंचमात बुध शुक्र तर षष्ठामध्ये रवी मंगळ असणार आहे. अष्टमात शनी अशी एकंदर ग्रहस्थिती 2024 मध्ये कर्क राशीसाठी राहणार आहे. सगळ्यात पहिले आपण गुरुग्रह पाहू, कारण तुमचे भाग्य बनवणाऱ्या ग्रह म्हणजे गुरुग्रह 9व्या स्थानाचा अधिपती असून दशमात बसलेला आहे. एप्रिल 2024 पर्यंत तो तिथेच राहील. नंतर मे महिन्यात 11व्या स्थानात म्हणजेच वृषभ राशीत जाईल. त्यामुळे एप्रिल पर्यंत गुरु दशमात आहे. दशमातून गुरु चतुर्थ स्थानावर दृष्टी टाकत आहे. म्हणजेच तुमचे करिअरसाठी काही स्वप्न असतील, परिवर्तन बदलाव करायचे असेल तर ते एप्रिल पर्यंत करा. दुसऱ्या स्थानावर सुद्धा गुरुची दृष्टी आहे. जर तुम्ही प्रोफेसर, ॲडवायझर, टीचर आहात तर आपल्या वाणीमुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. 6व्या स्थानावर सुद्धा गुरु दृष्टी टाकत आहे. त्यामुळे आपल्या डाएटवर लक्ष ठेवा. पोटाचे आजार होऊ शकतात, काळजी घ्या. मात्र एप्रिल नंतर गुरु 11व्या स्थानात जाईल. तेव्हा तुमच्या भाग्यात थोड्या अडचणी येऊ शकतात. करिअरमध्ये, नोकरीमध्ये वगैरे फायदा होईल, पण कष्ट प्रचंड करावे लागणार आहेत. तेव्हा कुठे थोडाफार फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी गुरु चांगला आहे, कारण पंचमावर गुरुची दृष्टी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती आहे. तुम्ही जर संततीविषयी विचार करत असाल तर तो योग्य आहे, कारण या काळात प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस आहेत. तसेच एप्रिल नंतर सप्तमावर सुद्धा हा गुरु दृष्टी टाकत आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन स्थळं येऊ शकतात किंवा लग्न जमण्याचे योग कर्क राशीसाठी उत्तम आहेत. आता आपण पाहू राहू ग्रह यावर्षी काय सांगत आहेत. संपूर्ण वर्षभर राहू ग्रह नवम स्थानी राहणार आहेत. त्यामुळे वडिलांसोबत थोडे मतभेद होऊ शकतात किंवा वडिलांच्या तब्येतीविषयी काही तक्रारी होऊ शकतात. त्याचप्रमाणे केतू 3ऱ्या स्थानात राहणार आहे. त्यामुळे टेक्निकल गोष्टी, ऑनलाईन गोष्टी, सोशल साईडवर जास्त काम ह्या सगळ्या गोष्टी करत असाल तर लक्ष ठेवा. आता शनिदेव पाहू तर कर्क राशीला ढय्या चालू आहे. शनी 2024 जुलैला वक्री होतील. त्याच्या अगोदर ते मार्गी आहेत आणि 8व्या स्थानात बसले आहेत. तिथे विपरीत नावाचा राजयोग करत आहेत. त्यामुळे तुम्हाला कामात यश येऊ शकते, मात्र तुम्हाला भरपूर कष्ट करावे लागणार आहेत. तुम्हाला तुमची चिकाटी दाखवायला लागणार आहे. जर तुम्हाला मूळ कुंडलीत शनी खराब अवस्थेत असेल, अशुभ स्थितीत असेल तर तुम्ही गैरवर्तन करू शकता अथवा नशा करू शकता.
पण जर शुभ अवस्थेत असेल तर चांगलंच आहे. शनीचा ढैया तुम्हाला असल्यामुळे कामात अडथळे दाखवतात. त्यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकता. पण असं करू नका. पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करा. कारण ही शनीची पनोती कामात थोड्या अडचणी आणू शकते. पण सूर्यदेव मात्र काही महिने तुम्हाला मदत करतील. तुम्हाला सूर्यदेव चांगला फायदा करून देतील. आता आपण 2024 मध्ये काय उपाय करायचे आहेत ते पाहूया. सगळ्यात अगोदर शनीचा बीज मंत्र करा, कारण तुम्हाला शनीची ढैया चालू आहे. त्याचप्रमाणे शनीच्या किंवा मारुतीच्या मंदिरात जा. जेवढा जमेल तेवढा ओम नमः शिवायचा जप करा. चंद्राचा जप करा. ह्यातील काहीही करा, जे तुम्हाला आवडेल ते. सगळं करायची गरज नाही. त्याचप्रमाणे वयस्कर लोकांचा आदर करा. गरजू व्यक्तीस घोंगडी दान करा किंवा चांबड्याची चप्पल दान करा. धन्यवाद. पुढील भागात आपण सिंह राशी घेऊन येणार आहोत.